नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एक्झाम माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, SSC GDची इथे जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे. टोटल 39,481 पदासाठी ही जी आहे तर ही जाहिरात आलेली आहे. पाठीमागली जाहिरात ही जवळपास 60,000च्या जवळपास जी होती तर ती झालेली होती. तर मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो कारण की या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की जे विद्यार्थी 12वी झालेले आहेत याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना कुठला पेपर पॅटर्न येणार आहे, याचं बेसिक पे किती आहे आणि त्याच्यानंतर जॉब कुठे असणार आहे, किती विभागामध्ये जाहिरात आलेली आहे, फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत, कुठल्या कॅटेगरीला फीस आहे, हे पूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुमचे कुठलाही डाऊट जो आहे तर तो तुम्हाला राहणार नाही. तर मित्रांनो, बेसिकली जर पाहायला गेलं तर ही जी जाहिरात आहे तर ती SSC GD म्हणजेच कॉन्स्टेबल, ज्याला आपण शिपाई म्हणतो, तर त्याच्यासाठी आलेली आहे. तर ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात जवळपास तुम्ही पाहू शकता 5/9/2024 ते 14/10/2024 म्हणजे जवळपास दीड महिना जी आहे तर ही ॲड इथे तुमच्यासमोर राहणार आहे आणि तुम्हाला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची पद्धत एकदम तुम्ही जर SSC MTS किंवा SSC CGLचा फॉर्म भरला असेल तर त्याच्यातच इन्क्लुडेड असेल ही इन्फॉर्मेशन, किंवा इथं एक टॅब आलेला असेल, तिथूनही तुम्ही अप्लाय करू शकता किंवा फ्रेश म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता. त्यांनी जी लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवर त्यांची लिंक पाहू शकता तुम्ही ssc.gov.in. आणि मित्रांनो, जर फॉर्म भरते वेळेस व्यवस्थित फॉर्म भरा. जर काही चूक झाली असेल तर त्याच्यामध्ये पण करेक्शन करण्यासाठी 15 तारखेला जी आहे तर ती 5 तारखेला जी आहे तर ती विंडोज ओपन होते. 5 ते 7 2 दिवस तुम्हाला तिथे जे काही करेक्शन झालेलं असेल तर ते करेक्शन तुम्ही करेक्ट करू शकता. तर याच्या पुढची जी माहिती अशी आहे की जे विद्यार्थ्यांची 12वी झालेली आहे तर त्या विद्यार्थ्यांना इथे 13 लँग्वेजेसमध्ये जी काही परीक्षा असेल तर ती 13 लँग्वेजेसमध्ये इथे परीक्षा होणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढची जर पाहिलं तुम्ही तर पुढचा मुद्दा असा आहे की जागा पाहू शकता तुम्ही इथे BSF कॅटेगरीनुसार जागा पाहू शकता. BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, CRPF, SSB, ITBP, AR, SSF, NCB. टोटल जर पाहिलं तर कॅटेगरीनुसार इथे जवळपास 39,481 जी आहे तरी एवढी जाहिरात ही आहे ती आलेली आहे. मित्रांनो, इथे तुम्हाला एज्युकेशन, तुमचं एज रिलॅक्सेशन, ज्या विद्यार्थ्यांचं 18 ते 23 वर्ष वय आहे आणि कॅटेगरीसाठी ते 5 वर्षाचं, SC STसाठी 5 वर्ष आणि OBCसाठी 3 वर्षे. तर ज्या विद्यार्थ्यांचे आजच्या डेटला म्हणजेच 2024ला इथे ST कॅटेगरीचं जर पाहिलं, जे विद्यार्थी 28 वर्षाचे आहेत तर ते विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात ST कॅटेगरीचे. आणि OBCचे जवळपास ते 25 ज्या विद्यार्थ्यांचं वय आहे OBCचं, तर जे कॅन्डिडेट OBCमध्ये आहे त्याचं वय जर 25 वर्ष असेल तर तो या पोस्टसाठी अप्लिकेबल आहे, म्हणजेच फॉर्म भरू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे जर पाहिलं तुम्ही तर फॉर्म कधी भरणं किंवा फॉर्ममध्ये जर काही करेक्शन झाले तर त्याच्यासाठी मी सांगितलेलंच आहे. इथे पाहू शकता तुम्ही फीस पाहूत आपण इथे कास्टनुसार SC ST यांच्यासाठी कास्टमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला फ्री फॉर्म कॉस्ट जी आहे तर ती एकदम फ्री आहे. आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये नाही तर अशा विद्यार्थ्यांची इथे जर पाहिलं तुम्ही तर त्यांना 100 रुपये फी जी आहे तर ती भरावी लागणार आहे. तर बेसिक इन्फॉर्मेशन जी पोलीस भरतीला असते तर तीच पोलीस भरतीची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती इथे दिलेली आहे. पाहू शकता इथे 100 रुपये जे आहे तर ते फी आहे. त्याच्यानंतर SC ST ESM यांच्यासाठी जे आहे तर ती फी फ्रीमध्ये आहे. त्यांना तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण फॉर्म भरू शकता, ऑनलाईन पद्धतीने फी पेमेंट करू शकता. सेंटर पाहतो आपण इथे की पेपर पॅटर्न पाहत होता, त्याच्या पहिले सेंटर बघा इथे आपले महाराष्ट्रामध्ये कुठं सेंटर आहे तर ते पाहू शकता तुम्ही इथे. सेकंड, महाराष्ट्रामधील सेंटर जर पाहिलं तुम्ही तर नांदेड, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जळगाव,
पुणे, नाशिक हे जे आहेत तर एवढे सेंटर जे आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये आहेत. तर तुम्ही तुमच्या जवळचं सेंटर बघून फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर इथे पाहू की नेमकं जे पेपर पॅटर्न आहे तर तो पेपर पॅटर्न कशा पद्धतीचा आहे, ज्याला आपण बुद्धिमत्ता असे म्हणतो. बौद्धिक क्षमता आणि बुद्धिमत्ता याचं जे आहे तर ते 20 क्वेश्चन आहेत, म्हणजेच 20 प्रश्न 40 मार्काला असणार आहेत. जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस, तर हे 20 क्वेश्चन 40 मार्काला असणार आहेत. त्याच्यानंतर एलिमेंटरी मॅथ, ज्याला आपण बुद्धिमत्ता किंवा सामान्य गणित असे म्हणतो, तर ते 20 क्वेश्चन आहेत 40 मार्काचे. हिंदी किंवा इंग्लिश, ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश येते तर त्यांनी इंग्लिश घेऊ शकता, किंवा ज्यांना इंग्लिश येत नाही तर त्यांच्यासाठी हिंदी हे ऑप्शन आहे. त्यांनी हिंदीचे याच्यामध्ये काय असणार आहे, ग्रामर असतील, ज्याला आपण अँटोनिम, सिनोनिम असं म्हणतो, तर ते इंग्लिशमधले जे टॉपिक आहेत तर ते बेसिक टॉपिक येतील जे की आपल्या पोलीस भरतीला येतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही जी होती तर ही जाहिरात आहे. जे विद्यार्थी इलिजिबल आहेत तर ते फॉर्म करू शकतात. जवळपास 39,484 जागा आहेत. तर मित्रांनो, फॉर्म पूर्ण भरल्याच्या नंतर जी रिसिप्ट असते तर ती रिसिप्ट व्यवस्थित सांभाळून ठेवा, कारण की SSC ती रिसिप्ट मागत असते. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ड्रॉपआउट करू शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.